मुझसे प्रार्थना करोगे और मैं तुम्हारी क्या करूंगा, सुनूंगा। जेव्हा तुम्ही प्रार्थना करताल, मला आरोळी देताल, मला ओ देताल, तेव्हा माझ्या नावाचा धावा करताल आणि मी तुमची प्रार्थना ऐकेन. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं की जेव्हा तुम्ही प्रार्थना करताल, हालेलुया, ही लढाई तुमची आहे. तुम्ही प्रार्थना कराल आणि परमेश्वर तुम्हाला त्याच्यामधून काढायची शक्ती ठेवतो. जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार तेव्हा बंधनं तुटू शकतात. तुम्हाला माहिती का, मी जेव्हा सिस्टरच्या घरी गेले होते, मला माहिती नव्हतं त्यांच्या नेहमी पोटात दुखते. पण जेव्हा आम्ही प्रार्थना करत होतो तेव्हा परमेश्वरने ऑलरेडी सांगितलं त्यांच्या नेहमी पोटामध्ये दुखत असते. हालेलुया. जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये बसतो तेव्हा परमेश्वर त्याचं प्रगटीकरण आपल्यावर आणतो आणि ज्या गोष्टी आपल्या जीवनामधून होऊन गेल्या, ज्या गोष्टी होणाऱ्या आहेत, त्या प्रार्थनेद्वारे परमेश्वर आपल्याला सांगत असतो. म्हणून आपला पहिला जो आहे हत्यार, जी आपली तलवार आहे, ते काय आहे, प्रार्थना. हालेलुया. तुम्ही जर विश्वासू आहे, तुम्ही जर देवावर भरोसा ठेवता, तर तुम्हाला प्रार्थना केली पाहिजे. दाऊद 7 वेळा प्रार्थना करत होता. हालेलुया. दाऊद 7 वेळा प्रार्थना करत होता, 7 वेळा घुटणे टेकत होता, 7 वेळा त्याची आराधना करत होता, वर्शिप करत होता. तुम्हाला माहिती का, दाऊदचं जीवन असं होतं की तो नकारलेला होता, तो गिनतीमध्ये नव्हता. त्याचे भाऊ त्याच्यावर प्रेम करत नव्हते. त्याच्या वडिलांनी एक जिम्मेदारी की जा मेंढर सांभाळ, गाया सांभाळ, गुरं सांभाळ, तू याच्यामध्ये येऊ नकोस मुलांमध्ये. आणि बाकीचे जे त्याचे भाव होते त्यांना लढण्यासाठी शूरवीर होते ते, पण दाऊदला त्यांनी असा मान दिला नव्हता. त्याला काय सांगितलं होतं की तू कुठल्याही कामाचा नाही. तर तुम्हाला माहिती आहे माझ्या प्रियांनो की परमेश्वर सांगतोय की जेव्हा तो आराधना करायचा, जेव्हा तो प्रार्थना करायचा, तर परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये नवीन दरवाजे उघडायला सुरुवात करत होता. हालेलुया. परमेश्वर काय करत होता, नवीन दरवाजा उघडत होता त्याच्यासाठी. आज माझ्या प्रियांनो, जर आपल्या जीवनामध्ये दुःख आली, आपल्या जीवनामध्ये संकट आली, तर आपण डायरेक्ट घुटणे टेकले पाहिजे प्रभूकडे आणि मागितलं पाहिजे की परमेश्वर हे दुःख माझ्या जीवनामधून काढून टाक. कारण परमेश्वर काय म्हणतो माहिती का, 30 मध्ये की मी तुमच्या जखमा भरू शकतो, मी त्याला मलमपट्टी करू शकतो. तुमच्या जखमा भरणारा असं कुठलाही डॉक्टर नाहीये. तुम्हाला माहिती आहे की असेच आजार आहे का त्याच्यावर इलाजही नाहीये, त्याच्यावर एकच आहे का, मृत्यू आहे. पण परमेश्वर सांगतो की मी तुमच्या जखमा भरू शकतो. काय भरू शकतो, जखमा भरू शकतो. 30 मध्ये आपण वाचूया. हालेलुया. परमेश्वर सांगतो 12 वचन कि यहोवा ये कहता है कि और तेरे दुख की कोई औषध नहीं और तेरी चोट गहरी है और उपद्रव दुखी है. हालेलुया. तेरा मुकदम लड़ने के लिए कोई नहीं और तेरे घाव को बांधने के लिए ना तो पट्टी है और ना ही मलम है. परमेश्वर कहता है कि तेरी जो चोट है गहरी है, उस पर कोई भी मलम नहीं लगा सकता है. लेकिन एक व्यक्ति ऐसा है कि आपके लिए, आप उस पट्टी का जो काम कर रहे हैं वो है यीशु मसीह. आप उसे प्रार्थना करोगे, परमेश्वर आपके लिए खड़ा रहेगा. आपके लिए क्या रहेगा, खड़ा. तो प्रार्थना कैसे करना चाहिए हम, प्रार्थना का विषय क्या है. बहुत बार लोग मुझे पूछते कि प्रार्थना मतलब क्या है. हालेलुया. प्रार्थना मतलब परमेश्वर के उपस्थिति में आना और परमेश्वर से बातें करना. हालेलुया. क्या है प्रार्थना मतलब, प्रभु के उपस्थिति में आना और परमेश्वर से बात करना. चाहे तुम चिल्ला के करो, चाहे तुम चुप बैठे करो, चाहे तुम आंसुओं के द्वारा करो, चाहे तुम आंख बंद करके करो, चाहे तुम आंख खुला रख के करो, लेकिन परमेश्वर के सामने तुम बात करना, प्रार्थना करना शुरू करो. उससे कहते हैं प्रार्थना. कि खुदा के पास आओ और खुदा को सारे तुम्हारे जख्मों को दे दो. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगते की हे बहुत से दबे हुए लोगों, मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. तुम्ही दुःखामध्ये असाल, मी काढण्याची शक्ती देतो. तुम्ही आजारामध्ये असाल, मी काढण्याची ताकद देतो. तुम्ही संकटामध्ये असाल, मी काढण्याची ताकद देतो. तुम्ही माझ्याकडे या. हालेलुया. तुम्हाला माहिती की एक व्यक्तीचं मी तुम्हाला उदाहरण
ठेवतो पण बोज देवाकडे देत नाही. हालेलुया. तो बोज आपणच स्वतःवर डोक्यावर घेऊन चालायला लागतो. त्याला काय अर्थ नाही. देव बोलतो ना ते आजार माझ्याकडे दे, तर ते दिले पाहिजे मोकळेपणाने परमेश्वराच्या हातात सोपवले पाहिजे. कारण येशू मसीह त्यासाठी तुमच्यासाठी, तुमच्या आजारांसाठी, तुमच्या दुःखासाठी क्रूसवर गेलेले, काही खुशीसाठी नाही गेलेले. हालेलुया. तुम्ही खुश व्हा म्हणून त्यांनी दुःख सोसले. हालेलुया. तर एक व्यक्ती अशी होती, समजा एक उदाहरण जर दिलं की एक थकलेली माणूस किंवा स्त्री किंवा पुरुष पकडा आणि समजा गावाला जर गेला ना तर तुम्ही पाहताल की प्रकरण माहिती आहे, कारण ते शेतकरी खूप मोठा जे भारा असतो शेताचा, ते गवताचा भारा असतो जनावरांसाठी, आणि एवढा मोठा भारा घेऊन ना म्हणजे त्यांच्या शरीराचा डबल ओझं असतं ते, आणि ते घेऊन मान टेडी वेडी करून ते चाललेले असतात. आणि तुम्ही विचार करा तो रोज जर एखादा व्यक्ती घेऊन चालला असेल, त्याच्या मानेमध्ये किती दुखत असेल, त्याच्या डोक्याला किती मुंग्या येत असेल वगैरे. आणि समजा तिथून जर एक फरारी गाडी चालली, BMW गाडी चालली, आणि तो BMW वाला गाडी जरा पाठीमागे घेतो आणि तो अरे बापरे याच्या डोक्यावर तो खूप मोठा बोज, त्याला दया येते. काय ती दया येते आणि त्या व्यक्तीजवळ जातो आणि त्याला बोलतो तुला कुठे जायचं? तो बोलतो मला इथे जायचंय. हालेलुया. तो काय बोलतो मला इथे जायचंय. तर ठीक आहे मी तुला सोडतो, माझ्या गाडीमध्ये बस. तर ह्या व्यक्ती पण गाडीमध्ये बसलाय, चालली गाडी मस्त फरारी BMW मस्त चालली. पण तो माणूस जेव्हा जो गाडीचा मालक असतो ना तो पाहतो ह्या गाडीत याला आराम देण्यासाठी, याला विश्राम देण्यासाठी, याला उन्हापासून वाचवण्यासाठी किंवा याच्या शरीराला आराम देण्यासाठी मी याला गाडीत बसवतो, बरोबर ना? पण हा बोज डोक्यावरच घेऊन बसलाय, तो काय खालीच ठेवना. कशी आपली परिस्थिती नको व्हायला, कारण परमेश्वराजवळ आलं ना तर सगळे आपले दुःख त्याच्यावर टाका आणि प्रार्थना करायला सुरुवात करा. कारण परमेश्वराचं वचन सांगतं फिलिपीमध्ये की कशाचीही काळजी करू नका, ना आजची, ना उद्याची, ना परवाची, ना तेरवाची, कशाचीही काळजी करू नका. पण परमेश्वराने एक सांगितले बरं का, त्याच्यामध्ये फिलिपी 4 मध्ये 6वं वचन सांगितले की प्रार्थना करा आणि विनंती करा आणि माझ्या समोर आणा. काय करा? प्रार्थना करा, विनंती करा आणि माझ्या सामने आणून टाका. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो, विनंती करतो आणि परमेश्वराचं वचन सांगतं भजन संहिता 141 की तुमची प्रार्थना एक सुगंधित धूप आहे. तुमची प्रार्थना काय आहे? एक सुगंधित धूप आहे. जेव्हा तुम्ही इथे प्रार्थना करायला सुरुवात कराल तर तुमच्या कुठेही तुमची फॅमिली असू दे, इंडियाच्या बाहेर असू दे, गावी असू दे, कुठेही असू, तो प्रार्थनेचा सुगंध तिथपर्यंत जातो आणि लोकांना आरोग्य भेटायला सुरुवात होती. लोकांच्या जीवनामध्ये बंधनं तुटू शकतात केवळ तुमच्या प्रार्थनेमुळे. केवळ कुणाच्या प्रार्थनेमुळे? तुमच्या प्रार्थनेमुळे. प्रार्थना हमेशा तुमच्या जवळ असली पाहिजे. हालेलुया. जसं एक मिलिटरीमध्ये जर व्यक्ती जर निवडतात ना तर त्यांना सगळं काही शिकवलेलं जातं. तलवार कशी, बंदूक कशी, कसं स्वतःला वाचवायचं. आणि समजा त्या माणसाला सगळं माहीत असून आणि पुढून शत्रू जर आला हा माणूस उभा राहिला तर काय होईल? मरेल. त्यामुळं असे प्रसंग होतात की दुःख येतात, शैतान येतात, दुष्ट आत्मा येतात आणि आपल्यावर ते वार करून निघून जातात. आपल्याला माहित नाही पडत का? आपली प्रार्थना नाहीये. म्हणून माझ्या प्रियांनो प्रार्थना तुम्ही केली पाहिजे. बघा बायबलमध्ये लिहिलंय की एक मत्ती 8 मध्ये लिहिलेले की जेव्हा प्रभू येशू मसीह प्रार्थना करून एका डोंगरावरून उतरत होता, तिथे लिहिले की परमेश्वराने रात्रभर प्रार्थना केली. कधी? पूर्ण रात्रभर. झोपला नव्हता देव. आणि जेव्हा तो प्रार्थना करून आला तर पूर्ण भीड त्याच्या बरोबर येत. कोण येत होती? भीड. बरं भीड काय अशीच नव्हती येत ना, त्याच्यामध्ये लंगडी लोक असतील, त्यांच्यामध्ये लोळी असन, दुष्ट आत्माने भरलेली असन, आंधळी असन, है ना, अशी लोक भीडच्या भीड लाखो लोक येशू मसीहच्या जेव्हा तो उतरून आला तेव्हा तिथे उभी होती. हालेलुया. प्रभू येशू मसीह जेव्हा प्रार्थना करून खाली आला आणि त्या भीड मधून एक व्यक्ती प्रभू जवळ आला आणि तो व्यक्ती असा होता की कोण होते त्याला, म्हणजे मराठीमध्ये रक्तपिती काहीतरी बोलतात त्याला, रक्तपिती. आणि ते रोग असा आहे की त्या माणसाला कोणी शिवत पण नाही, त्याला स्पर्श पण नाही करत, त्याच्या थाळ्या वेगळ्या असतात, त्याचा बेड वेगळा असतो, त्याची जागा वेगळी असते
असा दुःखी आणि कष्टी माणूस जेव्हा येशू जवळ आला आणि त्याने काय बोलले माहितीये का, की परमेश्वरा तुझी इच्छा आहे का मला बरं करण्याची. हालेलुया. त्यांनी काय बघितलं, परमेश्वराची इच्छा त्याच्या जीवनामध्ये मागितली. असं नाही बोलला की येशू मसीह तू प्रार्थना करून मी ऐकले की तू लोकांना आरोग्य देतो, लंगड्यांना चालवतो, बहिऱ्यांना ऐकवतो, गुंग्यांना बोलवतो, तू मला आत्ताच्या आत्ता आरोग्य दे. असं नाही बोलला. बोला परमेश्वर तुझी इच्छा काय, तुझी इच्छा काय, तुझी इच्छा काय. आणि परमेश्वराने त्याला येशू मसीहने सांगितलं की माझी इच्छा आहे की तू शुद्ध हो, तू शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. हालेलुया. जेव्हा हा व्यक्ती वाळीतून त्याला टाकलं होतं, जेव्हा तो एका कोपऱ्यामध्ये पडत होता, त्याला सगळेवाले विचारत नव्हते, त्याच्या फॅमिली विचारत नव्हती, तो एकटा रडत असताना तो व्यक्ती प्रार्थना करत होता की एक दिवस असा येईल की मी आरोग्य घेईल. आणि त्याची तीच प्रार्थना येशू मसीहने ऐकून परमेश्वर त्याला बोलला की तू शुद्ध होशील आणि तू झालेला आहे. आणि जेव्हा येशू मसीहने हे बोललं तेव्हा तो तुरंत त्यामधून बाहेर निघाला. माझ्या प्रियांनो, एकटेपणामध्ये तुम्ही जेव्हा बसता, तुम्हाला लोक त्रास देतात, तुम्हाला आठवतं का माझ्या जीवनामध्ये एवढे दुःख आहे, त्या दुःखांकडे लक्ष न देता त्या देवाकडे लक्ष द्या, जो तुमच्या आजारांसाठी तो क्रूसवर गेला, तुमच्या दुःखासाठी तो क्रूसवर केला. आणि तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात करा. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात कराल, तुमच्या जीवनामध्ये तो अभिषेक निघायला सुरुवात होईल. ते अभिषेक तुमच्या जीवनामध्ये निघायला सुरुवात होईल. आणि जेव्हा अभिषेक ज्या ठिकाणी येतो ना, तिथे बंधनं राहत नाही. जिथे काय बंधनं राहत नाही. यशाया 54 मध्ये 17 वचन सांगते की जो हथियार में तेरे हानि के लिए लगाया जाए उनमें से एक भी सफल नहीं होगा. क्यों नहीं सफल होगा? क्योंकि हम प्रार्थना वाले व्यक्ति, हम प्रार्थना कर रहे हैं, हम घुटनों को टेकते हैं. और जब हम प्रार्थना करते हैं तो परमेश्वर की अग्नि हमारे घर के अंदर, हमारे फैमिली के अंदर, हमारे बच्चों के अंदर वो एक बाड़ा बांधती है और उस बाड़ी में हम सुरक्षित है. इसीलिए शत्रु का कोई भी हथियार हमारे ऊपर लगता नहीं. क्यों नहीं लगता? क्योंकि हम सुरक्षित है. किसके लिए? क्योंकि हमने प्रार्थना किया है, हम प्रभु के पास गए हैं. हालेलुया. और जो नहीं प्रार्थना करता उनके ऊपर वार होता है. क्यों होता है? क्योंकि प्रार्थना का जीवन उनका कम है, उनकी प्रार्थना कम है. तो मेरे प्रियो, जितना तुम प्रार्थना कर सकते हो उतने तुम परमेश्वर के पास जाओ और प्रार्थना करो. क्योंकि परमेश्वर का वचन में लिखा है, साफ साफ लिखा है कि कोई भी ऐसा हथियार नहीं जो तुम पर वार कर सकती. कोई भी जादू टोना, कोई बंधन ऐसा नहीं कि तुम पर वो लागू कर सकते. मैं तो ऐसे लोगों को बोल सकती हूँ, हालेलुया, कि अगर तुम प्रार्थना कर रहे हो तो कोई भी हथियार तुम्हारे ऊपर नहीं लगेगा. अगर तुम्हारी प्रार्थना कमजोर है तो फिर वो 100% लगेगा. ये प्रार्थना ही तुम्हारी तलवार है. जब तलवार तुम उठाओगे, प्रार्थना करना शुरू करोगे तो परमेश्वर का सामर्थ्य तुम्हारे जीवन में आएगा और वो बंधन टूट जाएगा. और शैतान भी कहेगा, वो बीमारी भी कहेगी कि अभी बस हो गया बाबा, ये बहुत प्रार्थना करने वाला व्यक्ति है, अभी इस घर से मुझे जाना पड़ेगा, अभी बस हो गया. लोग बहुत सुनते हैं, बहुत प्रार्थना कर रहे हैं. रोज रात को आपके फैमिली के हाथ को पकड़ के प्रार्थना करना है. हालेलुया. कि परमेश्वर तेरी सुरक्षा हमारे घरों में रहे. बाइबल को जब पढ़ना है उसी समय परिवार के साथ में जोर जोर से पढ़ना है, ताकि परिवार भी सुने आप जो पढ़ रहे हो. हालेलुया. और वो वचन हमारे जीवन में अभिषेक का काम करता है. हालेलुया. और दूसरी बात, प्रार्थना करने से पहले परमेश्वर ने कहा है कि हमारे हर एक पापों को परमेश्वर के सामने मानना है. हालेलुया. पहले यूहन्ना में लिखा है 9वां वचन कहता है कि जब हम पापों को मान लेते हैं तो अधर्म को क्षमा करने वाला वो सीधा खुदा है. वो तुम्हारे ऊपर कौन सा भी दोष नहीं लगाता है. क्योंकि परमेश्वर का वचन कहते हैं कि कोई भी सिद्ध नहीं है, कोई भी सिद्ध नहीं, वो दोष नहीं लगाता है. लेकिन वो चाहता है कि तुम पवित्र रहे, वो चाहता है तुम आशीषित रहे, वो चाहता है कि तुम्हारा अभिषेक तुम्हारे अंदर बना रहे. हालेलुया. इसीलिए हमारे हर एक पापों को मान के प्रभु यीशु मसीह के पास आके वो प्रार्थना का हथियार हम उठा के चलेंगे तो आपका जीवन सेम नहीं रहेगा. आपका जीवन सेम नहीं रहेगा, क्योंकि परमेश्वर आपके जीवन में काम करने वाला है. हालेलुया. आइए हम आंखों को बंद करेंगे, आंखों को बंद करेंगे और इस समय हम प्रार्थना करेंगे.